मित्रांनो, आपल्याकडे गाई म्हशी असतील, कम से कम लय मोठ्या गाई म्हशी असतील, तर तुमच्यासाठी एक मशीन आणली आहे, नवीन शेण उचलण्याची मशीन. तर ती मशीन कशा प्रकारे शेण उचलते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि या संपूर्ण मशीनची माहिती भेटणार मित्रांनो. चला तर आपल्याला सर्व माहिती सांगतील कशा प्रकारे मशीन आहे. चला तर मित्रांनो, आपण जे मशीन आणलेलं आहे, जे ते मशीन आहे कावडंग कलेक्शन मशीन, म्हणजे शेण उचलायचं मशीन. शेतकऱ्यांना जो सगळ्यात मोठा त्रास आहे शेण उचलायचा, त्याच्यामुळं कंबर, गुडघे, पाठीचा त्रास हा 100% आपला कमी होणार आहे. हे जे मशीन बनवलं हे पेटंटेड प्रोडक्ट आहे आणि ह्या मशीनचं खासियत म्हणजे हे एका मिनटामध्ये 25 किलो, छोटं मशीन आहे, एका मिनटामध्ये 25 किलो शेण उचललं जातं. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी जे दुसरं आहे ते मोठं मशीन आहे, हे एका मिनटामध्ये 40 किलो शेण उचललं जातं आणि हे जे तिसरं मशीन आहे एका मिनटामध्ये 60 किलो शेण उचललं जातं. सगळ्यात महत्त्वाचं बॅटरी ऑपरेटेड आहे. एकदा बॅटरी चार्ज केली का 3 तास मशीन चालते आणि पूर्णपणे गोठा स्वच्छ होऊन तुम्हाला गायींची निगराणी किंवा गायींची स्वच्छता राखायला मदत करते. जर आपल्याला हे मशीन हवा असेल तर याच्या किमती दिलेल्या आहेत. ही छोट्या मशीनची किंमत, हे मोठ्या मशीनची किंमत आणि त्याच्यापेक्षा मोठ्या मशीनची किंमत तिथे दिली आहे. याला 25% सूट दिलेली आहे आता प्रदर्शनानिमित्त. जर आपल्याला संपर्क नंबर दिला आहे त्याच्यावर आपण तर बघू शकता सरनं चांगली माहिती सांगितलं आहे. जर कोणाला शेण जर उचलण्याच्या मशीन पाहिजे असेल तर नक्की तुम्ही गणेश एजन्सी यांच्या कंपनीशी संपर्क साधू शकता. समोर असा मोबाईल क्रमांक दिला आहे. नक्की मशीन घेऊन जा. तुमच्याकडं जे हातानं उचलतं शेण तुम्हाला तकलीफ होते तर तुम्ही डायरेक्ट मशीन लावून शेण उचलू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला मशीन आणले आहेत शेण उचलण्याच्या. अशापर्यंत तुम्ही कृषी प्रदर्शनामध्ये कुठंच बघितल्या नसतील या मशीन. तर फर्स्ट टाईम आपण या कृषी प्रदर्शनामध्ये ह्या मशीन बघत आहे शेण उचलण्याच्या. तर नवीन लेटेस्ट मित्रांनो या मशीन आणल्या आहेत बघू शकता. आणि पाठीमागं असं एक टोपलं आहे, या टोपल्यामध्ये असं शेण पडते मित्रांनो. इथून शेण असं डायरेक्ट उचललं जाणार आणि पाठीमागं असं टोपल्यामध्ये जमा होणार. म्हणजे हातानं उचलायचं काम नाही आपल्याला मित्रांनो. एकदम नवीन टेक्निक आले आहे शेण उचलण्याची मशीन आहे मित्रांनो. बघू शकता कशा प्रकारे मशीन आहेत मित्रांनो. जर कोणाला पाहिजे तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ह्या मशीन घेऊन जावं मित्रांनो शेण भरण्यासाठी मित्रांनो. लाईटवरच आहे का? आपण हरित दलनमध्ये जाणार आहे आणि हरित दलनमध्ये काय आहे नवीन ते आपण बघणार आहे. तर बघू शकता प्रथमच तुम्हाला शेतकरी माझा अभिमान, गोधन ही माझी ओळख. तर याच्यामध्ये जे तुम्हाला दही आपलं दूध काढण्याच्या ज्या मशीनी येतात ते इथं या स्टॉलला ठेवली आहे मित्रांनो. बघू शकता दूध काढण्यासाठी वेगवेगळ्या मशीन येतात आणि जर कोणाला पाहिजे असेल दूध काढण्याच्या मशीनी तर घेऊन जाऊ शकता तुम्ही. तर हे कृषी प्रदर्शन चालू आहे मित्रांनो पुण्यामध्ये. तुम्हाला मशीन पण दाखवतोय कशा प्रकारे मशीन येतं बघू शकता तुम्ही. तर हे दूध काढायची मशीन आहे मित्रांनो. किती लिटरची? 4-5 लिटरची दूध काढायची मशीन आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. मित्रांनो तुमची मोटर तुम्ही डायरेक्ट तुमच्या घरातून चालू करू शकता. हे स्टार्टर आहे मित्रांनो. 7,000मध्ये हे मित्रांनो स्टार्टर आहे मोटरचं आणि लाईट गेली ऑटोमॅटिक मोबाईलवरून तुम्ही चालू करू शकता. हे स्टार्टर आहे. डायरेक्ट तुम्ही मोटर तिथं DP-Pशी बसवा, डायरेक्ट तुमचा मोबाईल कनेक्ट करा आणि मोबाईलवरून तुम्ही डायरेक्ट मोटर चालू करा तुम्ही पाण्याची. तर अशा प्रकारे मित्रांनो हे बघू शकता. कंपनीचं नाव आहे आणि इथे स्टार्टर ठेवलं आहे. अशा प्रकारे तुम्ही स्टार्टर बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो तेल काढायची मशीन आहे. परत इथं सोयाबीन, शेंगदाणे, तीळ, करडी याच्यापासून असं जे तेल निघते तर ही मशीन आहे मित्रांनो तेल काढायची. बघू शकता खायचं तेल निघते या मशीनमध्ये. आणि परत छोटी पण मशीन आहे मित्रांनो. बघू शकता छोटी पण तुम्ही मशीन घेऊ शकता डायरेक्ट तेल काढायची आणि याच्यामध्ये मोठी पण मशीन आहे मित्रांनो तेल काढण्यासाठी. तर अशा प्रकारे बघू शकता संपूर्ण असं ठेवलं आहे. तर शेंगदाणे, तीळ, परत कराळं, परत सोयाबीन याचे संपूर्ण असं तेल निघते या मशीनमधनं. ज्याच्या घरात झुरळ झाले असतील काय झालं असेल ते डायरेक्ट घेऊन जाऊ शकता आणि झुरळ मारू शकता. तर हे आलं आहे कृषी प्रदर्शनमध्ये विकण्यासाठी. संपूर्ण लिक्विड आलं मित्रांनो. बघू शकता वेगवेगळं असं कृषी प्रदर्शनमध्ये बघायला भेटायचं आपल्याला आणि वेगवेगळं असं टेक्निक म्हणजे नॉलेज भेटत आहे. कुठं काय असते काय नाही ते संपूर्ण आपल्याला बघतच जावं आणि तुम्हाला पण दाखवत आहे आपल्या कृषी प्रदर्शनमध्ये काय काय नवीन आलं काय काय नाही ते तुम्हाला दाखवत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मी कृषी प्रदर्शन भरलं आहे पुण्यामध्ये आणि संपूर्ण भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर आता इथं काय आपण बघू याच्यापाशी शूज दिसतात मित्रांनो. काहीतरी वेगळं नवीन काहीतरी आहे. तर म्हणजे जे पाय दुखतात तुमचे पाय लावू शकता डायरेक्ट असं स्ट्रेचर आहे. जे आपलं संस्कृती मित्रांनो ते इथं दाखवलं आहे या सेक्शनमध्ये आणि बघू शकता डिझाईन कशा प्रकारे काढली. मारवाडी डिझाईन काढली. वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली शेती म्हणजे काय वेगवेगळे येते ते बघत आहे आपण. बघू शकता ब्लॅक
प्रॉपर्टी जमीन कशा प्रकारे असते आपल्या भारतामध्ये तशी जमीन दाखवली याच्यामध्ये नकाशामध्ये. आणि हे संपूर्ण बघू शकता वेगवेगळे असे डिझाईन आहे मित्रांनो आणि वेगवेगळे स्टॉल इथं शाळेचे मुलं आहेत मित्रांनो आणि वेगवेगळे असे डिझाईन बनवले आहेत. बघू शकता हे वेगवेगळे असे डिझाईन बनवले मातीचे परत त्या पेशी भिंती अशा दाखवल्या आहेत. आपल्याला सायन्समध्ये शिकवत होतं कशा प्रकारे इथे डिझाईन केली आणि त्याच्यावर असं माहिती सांगतात आपल्याला. म्हणजे ज्या पेशी येतात झाडाच्या त्या संपूर्ण अशा बोर्डवर दाखवलेल्या आहेत. तर बघू शकता हे मातीमध्ये आपलं ते शेणखतासाठी गांडूळ असतात मित्रांनो. जमीन आपल्याशी भुसभुशीत करतात. हे कोळसा आहे. कोळसा पण आपल्या चांगला आहे शेतीसाठी कारण त्याचं खनिज मध्ये पाण्यापासून खत बनते. परत या म्हणजे जे आपलं नॅचरल आहे त्याच्यापासून आपण डायरेक्ट खत बनवू शकता आणि त्याच्यापासून व्हिटॅमिन भेटते. हे संपूर्ण म्हणजे नॅचरल आहे आपलं त्याच्यापासून आपल्या जमिनीसाठी फायदेशीर आहे. तर बघू त्याचा सनफ्लॉवर आहे मित्रांनो. वेगवेगळ्या अशा सनफ्लॉवरच्या व्हरायटीज मित्रांनो बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो ड्रोन आला आहे इथं कृषी प्रदर्शनमध्ये. 6.5 लाखाचा ड्रोन आहे मित्रांनो. तर तुम्ही ड्रोनद्वारे फवारणी करू शकता डायरेक्ट शेतीमध्ये जाऊन. बघू शकता अशा प्रकारे ड्रोन दाखवला आहे. जर कोणाला ड्रोन घ्यायचा असेल तर कृषी प्रदर्शनमध्ये नक्की या आणि ड्रोन घ्या मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो फक्त 1000 स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही भाजीपाला लावू शकता. जर कोणाकडे शेती असेल आपला 1 गुंठा तर 1 गुंठ्यामध्ये तुम्ही 1 गुंठ्यामध्ये भाजीपाला आपण घेऊ शकतो. बघू शकता ना टमाटे परत हिरव्या मिरच्या शिमला मिरची म्हणजे संपूर्ण भाजीपाला लावू शकता एका गुंठ्यामध्ये. आणि असे नेट पूर्ण टाकावं लागेल. नेट टाकल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट असा भाजीपाला लावू शकता. तुमच्या जागा असेल तर तुम्ही नक्की असा प्लॅन करा आणि भाजीपालाचा व्यवसाय चालू करा मित्रांनो. बघू शकता किती छोट्या जागेत भाजीपाल्याचं एकदम जबरदस्त प्लॅन चालू केला आहे. तर असा प्लॅन चालू करण्यासाठी तुम्हाला जागा भरपूर आहे आपल्या गावाकडे तुम्ही करू शकता आणि कमी खर्चामध्ये तुम्ही असे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. बघू शकता संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे असे टमाटे परत हिरव्या मिरच्या संपूर्ण असा भाजीपाला लावू शकता. आणि पाणी पण कमी लागते मित्रांनो. याला ठिबक सिंचनद्वारे पण पाणी देऊ शकता आणि जमीन पण उकरायचं काम नाही. तुम्ही डायरेक्ट असं नेटद्वारे डायरेक्ट असं प्लॅस्टिक त्याच्यामध्ये माती टाकून डायरेक्ट तुम्ही भाजीपाला लावू शकता. म्हणजे बघू शकता किती प्रकारे एकदम जबरदस्त मित्रांनो कमी खर्चामध्ये तुमची शेती होते मित्रांनो. तर अशा प्रकारे नेट टाकून तुम्ही संपूर्ण भाजीपाला काढू शकता. शेतीसाठी मित्रांनो साहित्य असते म्हणजे आता नवीन ते आपण या सेक्शनमध्ये आलो आहे की या सेक्शनमध्ये संपूर्ण तुम्हाला शेतीविषयीच माहिती भेटेल आणि खत बी परत फळं परत वेगवेगळ्या प्रकारच्या जाती फळाच्या झाडाच्या त्या संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल. तर बघू शकता इथं केळाची पण असं वेगवेगळी व्हॅरायटी. तर ही केळी बघू शकता कुठे आहे तर आफ्रिकेमधल्या देशामध्ये अशी केळी आहेत मित्रांनो. बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीच्या केळी आहेत मित्रांनो. तर आपण हे सेक्शन संपूर्ण बघणार आहे कशा प्रकारे. तर बघू शकता केळीचं वेगवेगळ्या व्हरायटी येतात आणि संपूर्ण तुम्हाला हे सेक्शन दाखवते मित्रांनो. संपूर्ण आता बघू शकता इथं खत बी औषधी कोणत्या झाडावर कोणतं औषधी मारावं लागते काय मारावं लागते संपूर्ण वेगवेगळ्या कंपनीचं औषधी DP कंपनीचं औषधी बघू शकता. म्हणजे संपूर्ण खत आणि बी आणि झाडं तर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं कशा प्रकारे झाडे तर काय ते संपूर्ण तुम्हाला आपण दाखवत आहे. आणि दरवर्षी आपण कृषी प्रदर्शन बघायला येत असतो. बघू शकता वांगे पण आहे तिथं गावरानी आणि मेथी पण आहे बघू शकता. तर मेथी आहे वेगळ्या म्हणजे वेगळी एक जात आहे मेथीची त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन वांगे बघू शकता काचे फळ. तर अशा प्रकारे नवीन बघायला भेटत आहे आपल्याला काय नवीन आहे. बघू शकता पंप पण आहे म्हणजे आपला फवारणीचा पंप आहे तो इलेक्ट्रिकल पंप पण आहे इथं. तर पंप बघू कशा प्रकारे पंप आहे. तर ज्याला कोणाला इलेक्ट्रिकल पंप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि फवारणी करू शकता. बघू शकता इथं फवारणी पंप इलेक्ट्रिकल. तर किती लिटरचा आहे पंप? 20 लिटरचा काय. याचा चार्जिंग केल्यावर किती वेळ चालतोय? 20 ते 25 करू शकतो. ओके. तर 20 लिटरचा पंप आहे आणि इलेक्ट्रिकल पंप आहे. जर कोणाला घ्यायचं डायरेक्ट कृषी प्रदर्शनमध्ये येऊ शकता आणि घेऊ शकता मित्रांनो तुम्ही.